काय झाडी काय डोंगर, ऑपरेशन टायगर. 20 जून 2026, 20 वर्षानंतर कोर्टानं दिलेला निकाल आणि पुन्हाही लोकांच्या मनात न्यायाबद्दलचा संभ्रम. आता हे का म्हणलो मी, तर पवन राजे जून 2006 मध्ये त्यांची झालेली हत्या, सोबत ड्रायव्हर ज्याचं नाव होतं समत काजी. अलिबाग पोलीस स्टेशन, कोर्टाने दिलेला निकाल आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट 3 महिन्यानंतर सुटका. 20 वर्ष लागले पद्मसिंह पाटील आणि इतर सोबत असणारे 9 आरोपी त्यांचा निकाल. आता हा निकाल म्हणजे कोण, तर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे अलीकडं पाण्यामध्ये भिजत लोकांना वाचवण्यासाठी बेदार होते, महाराष्ट्र ज्यांच्या बाजूने होता, ज्यांचे फॉलोअर सध्या कमी होत आहेत, ते खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर. आणि ओमराजे निंबाळकरांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची झाली होती हत्या, त्याचा हा निकाल होता. आणि अशी मीडियावर कुजबूज होती की जर तुम्ही आमच्या बाजून आले तर निकाल आम्ही तुमच्या बाजून देऊ. न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असती, ती गुन्हा, साक्षीदार, गुन्ह्याची नोंद यावर निर्णय देत असती, ती कोणाच्याच ताटाखालचं मांजर नसती. पण असो, मीडियामध्ये त्या बाबी होत्या. आणि मग झालं काय की ऑपरेशन टायगर 6 जण फुटले, इकडून तिकडं जाणार आणि इकडून तिकडं गेले. 6 जण का फुटणार याच्यावर मी सांगतो. पण मेन आता जे ओमराजे निंबाळकर होते यांचं कसं झालं की बाबा माझ्याकडून निर्णय भेटणार आहे, वडिलाला न्याय भेटणार आहे. मग मंडपात गेले, बुंदी संपली, बाहेर आलं तर चप्पल बी गेली. दोन्ही कार्यक्रम डिलीट झाले का नाही. सांगायचं तात्पर्य, जेव्हा त्यांची मुलाखत घेतली की हा निर्णय मला पटला नाही, त्याच्यानंतर न्यायालयाने CBI पोलीस यांच्या चौकशीवर देखील तासेरे ओढले. ह्या सर्व घटना घडल्या आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यांनी सांगितलं की मी आणखी शिंदे गटाशी एकरूप झालेलो नाही. विनंती एकच आहे की ठाकरे साहेबांनी एक काम करावं, त्याचा रेट 100 ठरला असेल तर 200 द्यावं, 300 द्यावं, पण भाऊला आपल्याकडे बोलून घ्यावंच. का, याचा एक कार्यक्रम चांगला होईल. एक कार्यक्रम कोणता चांगला होईल, तर त्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम असा आहे की आपल्या इथं 85वी घटनादुरुस्ती लक्षात घ्या, म्हणजे 52वी घटनादुरुस्ती 1985 राज्यघटनेत निर्माण झालेलं 10वं परिशिष्ट. आता हे जे 10वं परिशिष्ट आहे, हे परिशिष्ट काय सांगतंय, पक्षांतर बंदी. म्हणजे एखादा नेता आहे ना, एखाद्या पक्षाचा रुमाल, एखाद्या पक्षाचं चिन्ह घेऊन निवडणुकीला उभा राहिला, नंतर तो बदमाश झाला आणि त्यानं पक्ष सोडला किंवा दुसऱ्याला त्याच्या प्रलोभनाला बळी पडला, तर त्यानं काय करावं, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महत्त्वाची गोष्ट कोणीकडे बोंबलत हिंडावं. पण याच्यामध्ये एक अट आहे की एखाद्या पक्षाच्या गटातले 203 लोक किंवा एवढे खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांचं ते पद कायम राहते. मग आमदार असो का महत्वाची गोष्ट खासदार असो. आता लक्षात घ्या, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे हा उबाठा नावाचा जो गट आहे, शिवसेना ज्याचं चिन्ह आहे मशाल, याचे एकूण सध्या ही जी 18वी लोकसभा हिच्यात खासदार आहेत 9. मग याच्यातले 6च कोण, तर एक कारण आहे, तृणमूलचे न्यायचेत आणखी. आता नेक्स्ट टाइम ऑपरेशन टायगर नाही, आता ऑपरेशन चिता आहे ना, याच्यानंतर ऑपरेशन कुकू, याच्यानंतर ऑपरेशन बापा, वेगवेगळे मनीमाऊ, असे वेगवेगळे ऑपरेशन येणार आहेत. प्रत्येकाला वेगवेगळे नावं दिलेत. ऑपरेशन टायगर म्हणजे खासदार, ऑपरेशन चिता म्हणल्यावर आमदार येईल. आता ग्रामपंचायत सदस्यापर्यंत कोणकोणते आंदोलन येतील, ज्यानं त्यांना आपापले ठरवून घ्यायचे. तर मेन गोष्ट काय की 9 खासदार सध्या उबाठा गटामध्ये आहेत आणि मग याचे 203, कारण एवढे गेलेत काय होतंय, त्यांचं पद जात नसतंय. आणि मग काय होणार, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 म्हणून गळाला किती लागले, 6. आता यांच्या वडिलाला जे न्याय पाहिजे होता तो न्याय पाहिजे असा यांना भेटला नाही. आणि म्हणून जर समजा ओमराजे निंबाळकर धाराशिव मतदारसंघाचे खासदार जर समजा गेले नाही, मी तर म्हणतो ठाकरे साहेबांना दुप्पट तिप्पट रेट चालवावा, काय लागतंय ते द्यावा, पण त्याला एकट्याला बोलून घ्यावा. त्याला बोलून घेतल्यावर काय होतंय, ही जी 8 आहे 6 जणांची, ही 8 फ्लॉप जाते आणि मग हे जे उरलेले 5 आहेत यायचा कार्यक्रम असा होणार, आसमान से टपका खजूर पे लटकान घरकानं घाटका. झालं का, हे डायलॉग का आलेत, आम्हाला निधी भेटला नाही, आम्हाला कार्यकर्त्याला खुश करता आलं नाही, आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करता आले नाही. तुम्हाला मतदारसंघामध्ये जे स्थानिक जो निधी भेटला तो तुम्ही तुमच्या घरासाठी, तुमच्या गाड्यासाठी, तुमच्या घोड्यासाठी, जवळ पाळलेल्या तात्पुरत्या कार्यकर्त्यांसाठी वापरला. आता मेन गोष्ट आहे, कुठलाही नेता याच्या अगोदरचं गुवाहाटी ऑपरेशन असेल आणि आताच ऑपरेशन टायगर असेल तर कुठलाही नेता जनसामान्य किंवा त्या मतदारसंघामध्ये काम करायच्या उद्देशाने इकडे तिकडे जात नसतो, आपली खुर्ची वाचवण्यासाठी जात असतो. आणि मग आता जे गेलेत 6 जण गेले, पक्षांतर बंदीचा कायदा लागू नाही झाला तर खरेच ते रोड भारी होतात का, रजनीकांत वाणी हे पुढे चालल्याने बका 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 मागे बिल्डिंगी बनवल्यात, असं होतंय का ते बी पाहूया.
आणि जर समजा हे भाऊ ह्याच्या बापाला जो न्याय पाहिजे होता तो भेटला नाही म्हणून त्याच्यानंतर हे लोक निर्दोष सुटले म्हणून ह्याला राग आला आणि कदाचित हा उबाटा गटाकडे पुन्हा जॉईन झाला तर उबाटा गटाने त्याला जॉईन करावं, कारण 5 जणांचा परफेक्ट गेम होणार, नव्यानं निवडणुका होणार, आमच्या मतदाराला पुन्हा नव्यानं 2000 रुपये मिळण्याची संधी भेटणार, कोणतरी नवीन एक टार्गेटवर उभा राहणार आणि चांगले काम असतील तर हे निवडून येणार, तर तेच निवडून येणार. बाकी EM बद्दल बोलायला आपण रिकामे नाहीत. बाकी तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. पण एकच आहे, जर समजा हा भाऊ उबाटा गटाकडे आला तर बाकी 5 जणांचा कार्यक्रम लय डेंजर आहे. 5 लोकसभा मतदारसंघामध्ये नव्याने मतदारांना पैसे खाण्यासाठी, मतदारांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आणि मतदारांना आपला नेता निवडण्यासाठी एक नवीन आव्हान आहे. म्हणून असं व्हावं त्यासाठी ठाकरे गटानं जरासं आगळं वेगळं पाऊल उचलावं अशीच एक विनंती आहे. नाहीतर मग झालं का, आता 5 जणांचा कार्यक्रम लय होणार. कसा, मंडपात गेला बुंदीसाठी, बाहेर आला चप्पल बी गेली, मंडपात गेल्यावर बुंदी बी संपली. हे हो अशीच एक अपेक्षा. बाकी तुम्ही आम्ही कोणीही कुठं गेला, कोणीही पद घेतलं, कोणालाही मंत्रीपद भेटलं का, आमच्या इकडे आता काय झालं म्हणजे लय मोठा बदल होणार आहे का? डायरेक्ट ट्युशनला जायला पोराला इमान येणार आहे का? है ना, जिंतूर परभणी त्याच्यानंतर धमधम हांडी वजरचा रस्ता परफेक्ट होणार आहे का? काही केळं सुधारणा होणार नाही, जसं हे तसंच राहणार आहे. म्हणून लय नेत्याला उरासी घेऊ नका. आपल्या घरचा करता करविता आपला बाप आहे, तोच आपल्यासाठी नेता आहे, त्याचा सन्मान करा. बाकी त्याच्यासाठी आपापसात भांडू नका. कोणी जरी आलं तर धतुरा आपल्या आयुष्यात काही फरक पडत नसतो. आपण कष्टानं कर्मानं कमवलेल्या पैशावरच आपल्या घराचं चित्र बदलता येत असते. म्हणून कोणाचा बी लय मोठा फॅन होऊ नका. जी चांगली लोक आहेत त्याचा चांगला कार्यक्रम लावायला तुम्ही चांगले आहेत एवढं मला परफेक्ट माहिती आहे. फक्त हे असं हो मग एवढी अपेक्षा आहे. 203/8 पूर्तता पूर्ण नाही झाली तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 5 जणांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. कोणाचंही नाव नको, नाव घेण्या इतपत्ती मोठे नाहीत आणि नाव मी घेतल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते पुन्हा माया मागे लागतील. म्हणून आपलं जे चाललंय ते बरं आहे. आपलं काम एकच आहे, पूर्वेकडे छत्तीसगड, उत्तरेला मध्य प्रदेश आहे ना, वाह्य दिशेला गुजरात आहे, महाराष्ट्र मधात आहे, त्याचं क्षेत्रफळ 3,07,713 आहे. शिकवण्याचं काम आम्ही करत असतो आणि तुम्ही आम्हाला त्या बाबतीत शिकू नाही. पण हे असं व्हावं म्हणजे हे पक्षांतर बंदी कायदा काय असतो हे सांगणं गरजेचं होतं म्हणून सांगितलं. बाकी लख लाभ ज्याचा त्याचा विषय ज्यांचे त्यांना. धन्यवाद.